ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सी न्यूज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। खबर छत्रपति संभाजीनगर से है, जहां फुलंब्री तहसील के बाबरा इलाके में खेतों से चोरियों का सिलसिला लगातार जारी है। किसानों का कहना है कि पुलिस पिछले साल की वारदातों की जांच में सुस्त रही, जिससे चोरों के हौसले बुलंद हो गए हैं और इलाके में डर का माहौल पैदा हो गया है। बाबरा के गुट नंबर 294 में बुधवार की आधी रात को अज्ञात चोरों ने सुभाष पात्रे के खेत में घुसकर अरहर की बोरियां चुरा ली। पात्रे ने बोरियों को काटकर बेचने के लिए तैयार रखा था। चोरी की जानकारी मिलने के बाद पूरे इलाके में हंगामा मच गया। किसानों का आरोप है कि चोरी की घटना के 8 दिन बीत जाने के बाद भी पुलिस ने कोई ठोस कार्रवाई नहीं की। पिछले 1 से 2 साल में बाबरा बोधेगांव इलाके में कई बार खेतों से फसलें चोरी हो चुकी हैं, लेकिन पुलिस अभी तक किसी को पकड़ने में सफल नहीं हो पाई है। स्थानीय किसानों का कहना है कि पुरानी चोरियों की जांच न होने के कारण चोरों के हौसले बढ़ गए हैं। किसान पुलिस प्रशासन ने तुरंत पेट्रोलिंग बढ़ाने और अरहर चोरों को पकड़ने की मांग कर रहे हैं। एक किसान ने कहा कि दिन रात मेहनत करके उगाया गया माल हमारी आंखों के सामने चोरी हो जाता है और पुलिस शिकायत के बावजूद चोरों को नहीं ढूंढती। यह बहुत दुखद है। पिछले साल बाबरा इलाके में कई चोरी के मामले सामने आए थे, लेकिन उनका समाधान न होना पुलिस की निष्क्रियता को उजागर करता है। माझं नाव रमेश काकडे, मी बाबरा बोधेगाव रस्त्यावर राहतो। माझी पण चोरी 1.5 ते 2 वर्षापूर्वी घरातून सोनं गेलं माझ्या। किती गेलं? 3 तोळे 3.5 तोळे सोनं गेलं। म्हणजे त्यावेळेसची रेटचा विचार जर करता 3-4 लाखाचे होते दागिने होते त्यावेळेसची चोरी झाली। अजून पण त्याचा तपास लागलेला नाही आहे आणि म्हणजे कंप्लेंट करून वारंवार पोलीस स्टेशनला बोलावलं, त्यांनी चौकशी केली। पोलीस प्रशासन वारंवार घरी पण आलं, विचारपूस केली, पण त्याचा अजून सुगावा लागला नाही पोलीस प्रशासनाला। पोलीस प्रशासन काय करतं हेच कळत नाही। ग्रामीण भागातील खेड्यातले लोकांनी राहायचं कसं? वस्तीवर राहणारे लोक, गरीब दुबळे हातावरचे मोलमजुरी करणारे, आम्ही पण असेच शेळीपालन करून सनी थोडं जमा करून सनीन वस्ता जमा केल्या होत्या। यातूनच आमची घरफोडी झाली दिवसा 1 ते 2च्या दरम्यान। अशी प्रशासनाची आता ओढत बाजार पोलीस स्टेशनचे कर्मचारी बऱ्याच वेळाच येऊन गेले, पण त्यांचं दुर्लक्ष झालं। त्याला काय करणार आता? या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजेत, कारण याच्यातली एकही कोणतीही चोरी झाली तर त्यात नाही खुलेआम तर बाकीचे धंदे चालतात, पण मग हे ते धरले जातात, हे नाही धरले जात ना। चोरींचे चोऱ्या वाढतच चालल्या आहे। आता सुद्धा बाबरा बोधेगाव रस्त्यावर सुभाष पात्रे यांची तुरी चोरी गेलेली आहे। तिचा पण आता 8 दिवस झाले, अजून पण काहीच सुगाव लागलेलं नाही। पोलीस येतात, चौकशी करून निघून जातात। करू बा तपास। तुमच्या घराच्या बाजूला कोणाच्या बकऱ्या बी गेलेल्या आहे ना? हा, ते सुधाकर पात्रेची बकरी पण गेली रे रोडवरून एक। अच्छा, मग या पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून सुद्धा पोलीसवाले म्हणजे नेमकं दखल घेतात का नाही घेतात? घेतात, पण त्याची चौकशी नाही करत ना। फक्त कागदावर आहे, कागदावर चोरी झाली म्हणून फक्त एवढी लेखी ठेवतात, बाकी काहीच नाही। तुम्हाला काय वाटतं नेमकं पोलीस स्टेशनच्या बाहेर तुम्हाला काय? पोलीस स्टेशनचा आता त्यांनी त्यांचा कारभार सुधारला पाहिजे आणि हे गरीब लोकांचे जे आहे चोऱ्या होतात किंवा याच्यावर ती गस्त घालतात तिच्यावर लक्ष ठेवलं गेलं पाहिजेत चौकून। मुक्ता सुभाष पात्रे, गट नंबर 294। आम्ही बुधवारी संध्याकाळी 5 वाजेला आमच्या तुरी काढणं झाल्या। संध्याकाळ झाल्यामुळं आम्ही ते घरी नाही नेऊ शकलो आणि आम्ही तिथे जवळच राहतो। आम्हाला वाटलं आमच्या शेतातून पुढे चोरी जाणार आहे, आजपर्यंत कधी गेलं नव्हतं। पण मग त्या दिवशी रात्री 12 ते 4च्या सुमारास कोणतरी चोरट्याने येऊन बाहेरचे होते का जवळचे होते ते आम्हाला काही कळालं नाही, पण आमच्या 10 क्विंटल तुरी चोरीला गेल्या। आज आमचं 1 लाखाचं उत्पन्न आहे। आम्ही गरीब शेतकरी आहे। 2 एकर जमिनीमध्ये जर 1 एकरचा माल जर गेला असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांना काही दुसरी काही पगार नाही 1 महिन्याची, किंवा त्यांनी 1 महिना झाला म्हणून पगारी दुसऱ्या महिन्याला ते खाऊ शकते। आम्ही वर्षाची कमाई 12 महिनेच खाऊ शकतो ना। तर मग आम्ही तक्रार पण केली पोलिसांना। त्यांनी दखल घ्यायला पाहिजे की बा गरीब शेतकरी आहे, ते त्या लिहून जात्या म्हणते करून आज 6-7 दिवस झाले अजून काही नाही आहे। बाबरा गाव आणि बाबरा पंचक्रोशी त्याचबरोबर ओढत बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या दुर्घटना चालू झालेल्या आहेत आणि काही चोऱ्या अलीकडच्या काळामध्ये झालेल्या आहे मागील वर्षापासून, की ज्यामध्ये कुठंतरी आपण आपल्या पोलीस प्रशासनाची पकड तिथं ढिल्ली होते की काय असा संभ्रम लोकांमध्ये झालेला आहे। सार्वजनिक ठिकाणी आपण कुठेही कोणत्याही गावामध्ये गेलो तर तिथं हा विषय मोठ्या प्रमाणात चघळला जाऊ राहिलेला आहे की आत्ताच अलीकडं जर बाबरा गावाचं सांगायला गेलं तर मागच्या वर्षी जवळपास 3-3.5 लाख रुपयाचं सोनं आणि तेही दिवसा दुपारच्या वेळेला
त्या घरातून गायब झालं, कशा पद्धतीनं गेलं, काय गेलं, त्याचा उलगडा कोणताही तपास त्यात लागलेला नाही. त्याचबरोबर आता अलीकडच्या काळामध्ये एक मोठ्या प्रमाणात जवळपास लाखभर रुपयाची तूर, म्हणजे जवळपास 13-14 गोण्या त्यांच्या तुरीच्या त्याच्यामध्ये त्यांच्या गेलेल्या आहे. काही लोकांची अलीकडच्या काळामध्ये जनावरं वगैरे गेलेली आहे. आणि मग सगळं काही गेल्याच्या नंतर तो शेतकरी, काबाड कष्ट करणारा शेतकरी, तो हवालदिल झाल्यासारखा होऊन गेलेला आहे की गेलं म्हणजे ते परत मिळण्याचा विषयच नाही. परंतु आता आपण आपली पोलीस प्रशासनाची पकड दिली होती की काय, याचा विचार आपल्याला शासनाला करणं अत्यंत आवश्यक आहे की कुठंतरी आपण त्यात कमी पडतो की, म्हणजे ते आपण काही पोलीस प्रशासनही काही परमेश्वर नाही, परंतु आपण प्रयत्न त्या पद्धतीनं केला पाहिजे. त्या ठराविक त्या भागामध्ये काही क्रिमिनल असते, संशयित असतील, त्या संशयितांना उचललं पाहिजे, त्या पद्धतीची वाटचाल त्यांची पाहिजे. कारण इथं संपूर्णतः या ग्रामीण भागामध्ये काबाड कष्ट करणारा शेतकरी, कष्टकरी इथं लहानचं मोठं होतोय. आणि त्याचं जर पीक वर्षभराचं जर आत्ताच परवाची दिवशी झालेली जी तूर त्यांची गेली, ती घटना जी झालेली आहे, तर तो अत्यंत गरीब तबक्यातला तो व्यक्तिमत्व आहे. आणि त्याचं वर्षभराचं ते श्रमदान केलेलं जे काही शेतीतलं उत्पन्न होतं, ते एका झटक्यात, एका रात्रीतून जर ज्या वेळेला गायब जातो, तर त्याच्यावरती आलेलं जे याला काय म्हणावं आपण, हे काही याला आसमानी संकट तर म्हणल्या जाणार नाही ना. हे लोकांमधून झालेले, त्यांच्यावर झालेलं ते अवकृपा परमेश्वराची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु यातूनही आपण आता कुठंतरी सुरक्षित आहे का याचा विचार करण्याचा प्रश्न आता प्रत्येकाला झालेला आहे. शेतकरी त्याच्या शेतीमध्ये असेल, त्याच्या आखरावर असेल, तो त्याचा संपूर्णचा पसारा पांगलेला राहतो. परंतु अशा पद्धतीचं हे काम या अगोदर झालेलं नाही आहे. परंतु या 1-1.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात, मी माझं जर म्हणायला गेलो तर अगदी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेलं माझं MJ सर्व म्हणून पेट्रोल पंपाची ती जागा 4 एकरचा परिसर आहे. त्या हॉटेलच्या माझ्या जिथं हायवे म्हणून हॉटेल आहे, त्या परिसरामध्ये 2दा-3दा चोरी अगोदर झालेली आहे. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की तिथं कुठंतरी त्या पद्धतीने दखल घेत किंवा संशयित कोणी आहे का, त्या पद्धतीची वाटचाल आमच्याकडून ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो. जर माझ्याबद्दल ही जर माझा स्वतःचा हा प्रश्न असेल, तर मग सामान्य व्यक्तींचं तर ते अवघडच आहे. आणि हाच दोरा धरून परवाच्या दिवशी मी ग्रामपंचायतकडे गेलो असता बरीच मंडळी तिथं जमा झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही शेवटी जायचं कुणाकडं, कोणाला ही दाद मागायची, असा हा प्रश्न, हा संभ्रम निर्माण झालेला आहे. तो संभ्रम दूर करण्याकरता मी विनंती करेन की पोलीस प्रशासनानं त्या पद्धतीनं सज्ज व्हायला पाहिजे. कुठंतरी धाक निर्माण झाला पाहिजे. क्रिमिनल ज्या पद्धतीनं कुठंतरी चुकीच्या पद्धतीने जर वाढ त्याच्यात होत असेल आणि त्याचा तो वाढवा त्याच्यात जर होत असेल, तर त्याला कुठंतरी थांबवण्याची आज गरज आहे, अत्यंत आवश्यक आहे. याकरिता आहे की इथं हवालदिल जरा कष्टकरी शेतकरी आहे आणि त्याचा घामाचा पैसा, घाम त्याचा त्या प्रत्येक पैशाला लावलेला आहे. अशा व्यक्तीला, अशा नागरिकांना त्रास होता कामा नये असं कुठंतरी वाटतं. तेव्हा पोलीस प्रशासनानं छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। बाबरा बोदेगांव इलाके में चोरियों का ये लगातार सिलसिला किसानों में डर और असुरक्षा की भावना पैदा कर रहा है। इलाके के लोग पुलिस से कार्रवाई की उम्मीद लगाए हुए हैं ताकि उनके खेत और मेहनत सुरक्षित रह सके। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।